पुण्यातल्या ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणामध्ये अपडेट समोर आलेली आहे। पुणे पोलिसांनी अपघात गाडीचा संपूर्ण मार्ग तपासलेला आहे। 19 मे रोजी गाडी अगरवाल यांच्या घरातून किती वाजता बाहेर पडली यापासून ते अपघात स्थळापर्यंत संपूर्ण सीसीटीव्ही पोलिसांनी तपासलेला आहे। त्यासोबतच अगरवाल यांच्या गाडीची तपासणी पूर्ण झालेली असून ही गाडी अगरवाल यांच्या कंपनीच्या नावावरती असल्याची माहिती तपासात उघड झालेली आहे। दरम्यान ही गाडी सध्या एरोडा पोलिसांच्या ताब्यात आहे। मिकी घई या संदर्भातले अपडेट आपल्याला देतील। मिकी, अमोल, जर आपण बघितलं तर 19 मेला रात्री जेव्हा ही पोर्शे गाडी अर्थातच या अल्पवयीन मुलाच्या घरातून जेव्हा बाहेर पडलेली आहे तिथपासून तर थेट तो कुठल्या हॉटेलमध्ये गेला आणि जिथं हा अपघात घडलेला आहे तिथपर्यंत हा संपूर्ण सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन ताब्यात घेतलेला आहे। आणि एवढंच काय तर त्यांनी पूर्ण सीसीटीव्ही फुटेज तपासून देखील पाहिलेलं आहे की या मुलाबरोबर कोण होतं, जेव्हा ही गाडी बंगल्यातून बाहेर आली तेव्हा ही गाडी पोर्शे गाडी नक्की कोण चालवत होतं या सगळ्याचा तपास पोलिसांनी केलेला आहे। अर्थात ही गाडी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे। फॉरेन्सिक लॅब कडून हे देखील तपासलं जातं की खरंच या गाडीमध्ये काही प्रॉब्लेम होतं का याची देखील तपास आता पोलीस करतायत। कारण आता जो ड्रायव्हर कडून म्हणण्यात आलेलं होतं की या गाडीमध्ये नुक्स असताना देखील त्याच्या वडिलांनी अर्थात अगरवालांनी त्याच्या मुलाला अल्पवयीन मुलाला ही गाडी दिली होती, त्यासाठी देखील या ठिकाणी पूर्ण तपास केला जातोय। परंतु महत्त्वाचं म्हणजे या संपूर्ण सीनचा जो सीन घडलेला आहे त्याचं रिक्रिएशन अर्थातच पोलिसांनी या सीसीटीव्ही फुटेज काढून या ठिकाणी केलेला आहे। त्या गाडीमध्ये या मुलाबरोबर आणखीन कोण होतं आणि घरापासूनच तो गाडी चालवत होता का याचं देखील आता पूर्ण तपास पोलीस क्राईम ब्रांच स्वतः करतायत। आता नेमकं या तपासातून पुढे काय समोर येतंय ते पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे। मिकी, धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।